पूर्ण बंद करायचं. कारण याच्यामध्ये आपण प्रसाद केला काय म्हणून केला आपल्याला काहीही माहित नाही. हे करायला म्हणून आपण ते करायचं असं नाही करायचं. आज जे आपल्याला बाबा सांगतात ते आपण शिस्तपणानं ऐकून घ्यायचं आहे. आम्ही तुमच्या घरी येऊन सांगू शकत नाही, आपण एकत्र येऊ शकत नाही सत्संग घेतल्याशिवाय. एक आपल्या वर्षातून कधीतरी आपण यात्रामध्ये देवपूजा वगैरे करायला निघत आहोत. त्याप्रमाणे दरवर्षी आपल्याला जायचं आहे कुठं नाही कुठं. दरवर्षी आता इथून पुढे वर्षी बाबा राहणार आहे. तुम्हाला म्हणलं तेवढं ज्ञान भेटणार आहे, ते फक्त घेण्याचा प्रयत्न करायचा. तर इथून पुढं बाबा सुरुवात करतात. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण की जय. सर्वजण आपण हो मावश्या शांत बसा. आता कोणी बोलू नका. कालपासून या आषाढी एकादशी निमित्तानं प्रसाद वंदन करण्यासाठी निघालेलो आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे की आषाढी एकादशीला प्रसाद वंदन का करावं. कारण हा नपाळते प्रमुख नपाळते दिवसामधला हा नपाळते दिवस मानला जातो. जसा खांडे महानवमी आहे त्या पद्धतीनेच हा आषाढी एकादशीला सर्व वैष्णव संप्रदायातले सर्व जे काही लोक आहेत ते पंढरपूरला जातात. आणि आपणही त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपलं घर सोडून बाहेरचं न खाता पिता प्रसाद वंदन देवपूजा वंदन करायची आहे. आता देवपूजेचं महत्व, कारण देवपूजा तर झालेली आहे, म्हणजे आपला हा शेवटचं ठिकाण आहे. देवपूजा होऊन गेली. आता देवपूजेचं महत्व सांगण्यापेक्षा देवपूजा आता आपण केली तर आपल्याला काय लाभ झाला याकडे आपण थोडंसं अवलोकन करूया. कारण कर्माची गती खूप गहन आहे.